आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल भक्तांची मंदियाळी। विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर चालत आज लाखो वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये नतमस्तक होत असतात। याच वारीचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, गायत्री माता प्राथमिक विद्या मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्तानं पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांचं यावेळी औक्षण करण्यात आलं। तसेच रिंगण सोहळा आणि टाळ मृदुंगाच्या गजरानं यावेळी वातावरण मंत्रमुग्ध केलं असल्याचं बघायला मिळालं। आज दिनांक 16/7/2024 रोजी आमच्या जनता हायस्कूल शिंदखेडा येथे आषाढी एकादशी निमित्ताने पालखीचं नियोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष मनोहर भाऊसाहेब यांनी पालखीचं पूजन केलं। त्याच्यानंतर अनेक शिक्षकांनी त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांच्यावर गीतं सादर केली, अभंग म्हटले। अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला। मुलींनी फुगडी खेळ खेळले, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंग गीतं गायली आणि शाळेमध्ये गोल राऊंड करून पालखीची मिरवणूक काढण्यात आली। या आषाढी एकादशी निमित्ताने अशा प्रकारे आमच्या जनता हायस्कूलमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं पूजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय उत्साहाने सहभाग दाखवला। शिंदखेडा तालुक्यातील इंदवे या ठिकाणी तरुणा